सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेवढे पण मुलं MST CET 2026च्या एक्झामला अप्लाय करतायत त्या सगळ्या मुलांसाठी एक गुड न्यूज आहे. तुम्हाला माहिती असेल की ह्या वर्षी आपल्या CETचे 2 अटेम्प्ट्स होतात. त्याच्यामध्ये पहिल्या अटेम्प्टची एक्झाम ही ऑलरेडी सुरू झालेली आहे. PCM ग्रुपची एक्झाम ही 11 एप्रिलपासूनच सुरू झाली आहे. बट ह्याच्यामध्ये ना भरपूर मुलं टेन्शनमध्ये आहेत, ज्या पण मुलांनी फक्त सिंगल अटेम्प्टला अप्लाय केलं होतं. म्हणजे जी पण अशी मुलं आहेत ज्यांनी फक्त पहिल्या अटेम्प्टला अप्लाय केलं आहे, दुसऱ्या अटेम्प्टला अप्लाय नाही केला आहे, त्या मुलांना खूप टेन्शन आलं होतं की दादा मी पहिल्याच अटेम्प्टला अप्लाय केला आहे, जर माझा पहिला अटेम्प्ट खराब गेला तर मी काय करू, मी सेकंड अटेम्प्टला अप्लाय करू शकतो का, हे भरपूर मुलांचं टेन्शन होतं. तर लक्षात घ्या की CET सेलनी ह्या इथे एक गुड न्यूज दिलेली आहे. ही एक CET सेलनी नोटीस पब्लिश दिली आहे. 13 एप्रिललाच ही नोटीस पब्लिश केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की ज्या पण मुलांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना फक्त पहिल्या अटेम्प्टला अप्लाय केलं होतं, ज्या पण मुलांनी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सेकंड अटेम्प्टला अप्लाय करायचं मिस केलं होतं, तर त्या मुलांच्या रिक्वेस्टमुळे भरपूर मुलांनी रिक्वेस्ट केली होती CET सेलला की प्लीज सेकंड अटेम्प्टसाठी रजिस्ट्रेशन रिओपन करा. तर त्यांच्यासाठी CET सेलनी सेकंड अटेम्प्टसाठी ओपन केलेलं आहे त्यांची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. येस, तुम्ही हे ते चेक करू शकता. याचे CET सेलने सांगितलेलं आहे की PCM आणि PCB ग्रुपसाठी ज्या पण मुलांना सेकंड अटेम्प्टला अप्लाय करायचं होतं त्या मुलांसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही रिओपन केलेली आहे. आणि ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग तुम्ही 15 एप्रिलपासून ते 16 एप्रिलपर्यंत करू शकता. म्हणजे एक दिवसाचा पूर्ण एक तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे, 15 एप्रिलपासून ते 16 एप्रिलपर्यंत. आणि ह्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही सेकंड अटेम्प्टसाठी अप्लाय करू शकता, ज्याची डेट ही आहे. राईट. बट ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला ह्याच्या लेट फीज अप्लाय होईल. याआधी तुम्हाला 500 रुपये ॲडिशनल लेट फीज तुम्हाला भरावी लागतील, कारण की तुम्ही ऑलरेडी जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ओपन होते त्यावेळी तुम्ही सेकंड अटेम्प्टला अप्लाय नाही केलं. आणि ह्यावेळी परत CET सेलने जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग रिओपन केली आहे त्यावेळी जर तुम्ही सेकंड अटेम्प्टला अप्लाय करत असाल तर तुम्हाला 500 रुपीज लेट फी भरावी लागेल. बट ह्या इथे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत जे CET सेलने ह्या इथे आपल्याला दिलेले आहेत, हे तुम्ही रीड करून घ्या. ह्या इकडे कॅन्डिडेट्स कॅन रजिस्टर फॉर सेकंड अटेम्प्ट इफ दे हॅव मिस द इनिशियल रजिस्ट्रेशन विंडो. म्हणजे जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं तर तुम्ही आता सेकंड अटेम्प्टला अप्लाय करू शकता. बट ह्या इथे ज्या पण कॅन्डिडेट्सनी ऑलरेडी दोन्ही अटेम्प्टला अप्लाय केलेलं आहे त्या मुलांना काही पण रजिस्टर वगैरे करायची गरज नाही. ज्या पण मुलांनी पहिल्याच रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंगच्या मध्ये फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट दोन्हीसाठी अप्लाय केलं होतं तर त्या मुलांना परत काही रजिस्टर करावं लागणार नाही. आता जी पण मुलं रजिस्टर करतील तर त्या मुलांना अपार IDनी रजिस्टर करावं लागणार आहे. अपार ID हे रिक्वायर्ड आहे. आणि लक्षात घ्या, मेन इम्पॉर्टंट आहे की ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये जर तुम्ही काही पण मिस्टेक केलीत तर तुमच्यासाठी परत एडिटिंग फॅसिलिटी म्हणजे तुमची करेक्शन विंडो ओपन होणार नाही. सो ह्या इकडे तुम्ही जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार असाल 15 एप्रिलपासून ते 16 एप्रिलपर्यंत तर तुम्हाला करेक्शन विंडो मिळणार नाही आहे. सो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही नीट फिलअप करा. त्याच्यामध्ये काही मिस्टेक वगैरे झाली तर CET सेल तुम्हाला करेक्शन करायचा चान्स मिळणार नाही आहे. ठीक आहे. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रेग्युलरली विजिट ऑफिशियल वेबसाईट फॉर फर्दर अपडेट्स, डिटेल शेड्यूल्स अँड एक्झामिनेशन इन्स्ट्रक्शन. सो CET सेलने सांगितलं की ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. इन केस जी पण काही पुढे अपडेट वगैरे येईल तर ही तुम्हाला ह्या वेबसाईटवर बघायला मिळेल. सो 15 एप्रिलपासून ते 16 एप्रिलपर्यंत तुम्ही सेकंड अटेम्प्टसाठी अप्लाय करू शकता. ज्या पण मुलांची ऑलरेडी एक्झाम झाली आहे 11 एप्रिलची किंवा 13 एप्रिलची, आजची शिफ्ट 1 शिफ्ट 2 एक्झाम झाली आहे, ज्या पण मुलांनी पहिल्याच अटेम्प्टला अप्लाय केलं होतं आणि जी पण मुलं येणाऱ्या शिफ्टमध्ये आहेत ते ऑलरेडी टेन्शनमध्ये होते की दादा एवढ्या सगळ्या मुलांनी सेकंड अटेम्प्टला पण अप्लाय केलं आहे, आम्हीच हे आता फक्त फर्स्ट अटेम्प्टला अप्लाय केलं आहे, तर आम्ही आता काय करू. तर CET सेलने तुम्हाला एक चान्स दिलेला आहे. हा एक लास्ट चान्स आहे, तर हा तुम्ही मिस नका करू. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन पाहिजे असतील तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळे लिंक्स प्रोव्हाइड केलेले आहेत, तर हे सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.